तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 23 जुलै 2026 आणि आपण पाहणार आहोत आजच्या ताज्या घडामोडी ज्या आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. तत्पूर्वी संगम घेऊन आलेला आहे ग्रुप बी आणि सी साठी बॅच. तुमचं जर MPSC मधून अधिकारी होण्याचं स्वप्न असेल तर ह्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी संगम घेऊन आलेला आहे नवीन बॅच, जी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सुद्धा अवेलेबल आहे, अगदी मुबलक दरामध्ये. त्यातल्या त्यात दिल्ली येथे UPSC शिकवलेल्या तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. तरीही ज्या ज्या विद्यार्थ्यांना अधिकारी व्हायचं आहे किंवा त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर त्यांनी संगमला भेट देऊ शकता. तर चला आपल्या बातम्यांकडे वळूया. तत्पूर्वी पाहूता की आजचा दिनविशेष काय आहे. तर आज आहे राष्ट्रीय प्रसारण दिन. काय राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. आज तारीख किती? 23 जुलै 2026. आणि 23 जुलै हा कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. 1927 मध्ये आजच्या दिवशीच मुंबईतून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने भारतातील पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले होते. भारतातले पहिले रेडिओ प्रसारण महत्त्वाचं आहे. कुठलं? तर इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने काय केलं होतं? हे पहिलं रेडिओ प्रसारण प्रसारित केलं होतं. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची काय आहे? जयंती आहे. थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक, पत्रकार आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ज्यांची गर्जना होती असे लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. त्यासोबतच चंद्रशेखर आझाद यांची सुद्धा आज काय आहे? जयंती आहे. तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर काय आहे? महाराष्ट्र राज्याने शिक्षकांना AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता समजावी यासाठी कुठला अभ्यासक्रम लागू केला आहे? शिक्षकांसाठी एक नवीन अभ्यासक्रम लागू केलेला आहे. तो कुठला आहे असं विचारण्यात आलेला आहे. तर कशा संबंधित? तर जे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे किंवा AI आहे याच्याविषयी जे काही अभ्यास आहे किंवा जे काही अध्ययन आहे हे शिक्षकांना व्हावं आणि ते शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं किंवा त्याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अध्ययन करावं यासाठी कुठला अभ्यासक्रम लागू केलेला आहे? तर आपल्या ऑप्शन्स आहेत AI साथी, डिजिटल शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, स्मार्ट टीचर कोर्स आणि तंत्रज्ञान आणि शिक्षण अभ्यासक्रम. काय असणार आहे उत्तर? ऑनलाईन ऑफलाईन वाले बसलेले पुढं. AI साथी. कुठला अभ्यासक्रम आहे हा? AI साथी आहे. तर राज्यातील शिक्षकांना सक्तीचे AI धडे देण्यात येणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्णत्वाची सूचना. राज्यातील 1ली ते 12वी पर्यंतच्या इयत्तांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आता AI वापरण्याचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी AI साथी हा काय आहे? ऑनलाईन अभ्यासक्रम विकसित करण्यात आलेला आहे. AI साथी हा ऑनलाईन अभ्यासक्रम विकसित करण्यात आला असून शिक्षकांना तो केंद्र सरकारच्या दीक्षा या संकेतस्थळावर, कुठल्या? दीक्षा या संकेतस्थळावर 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षकांना दरवर्षी 50 तासांचे व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करण्याचे अपेक्षित आहे. जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे 2020चं त्यानुसार शिक्षकांना वर्षात 50 तास काय करणं गरजेचं आहे? व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे असं सांगण्यात येत आहे. तर कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने, कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहाय्याने काय होणार आहे? तर हा AI साथी आहे. ह्या अभ्यासक्रमाचं काय करणार आहे? विकसित करण्यात आलेला आहे. आणि 31 ऑगस्टपर्यंत काय याची नोंदणी तारीख आहे. तर त्याच्यातलं महत्त्वाचं काय आहे की शिक्षकांसाठी जी सक्तीची AI प्रशिक्षण पद्धती लागू केलेली आहे ती कुठली आहे? तर AI साथी. ही कुठल्या
ॲपच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून म्हणा, तर दीक्षा या संकेतस्थळाच्या, कुठल्या केंद्र सरकारच्या दीक्षा या संकेतस्थळाच्या माध्यमातून पूर्ण करायची आहे. आणि कुठल्या फाउंडेशननं हे विकसित केलेलं आहे, तर कोटक एज्युकेशन फाउंडेशननं काय केलेलं आहे, विकसित केलेलं आहे, किंवा त्याच्या सहकार्याने हे काय केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. तर इथं पण ते सांगितलेलं आहे. काय सांगितलं, शिक्षकांसाठी AI साथी प्रशिक्षण आलेलं आहे, AI साथी कोर्स फॉर टीचर्स. राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा आणि AIचा प्रभाव वाढवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. या गोष्टीला अनुसंधानच म्हणतात ना, या गोष्टीला मध्यनजर ठेवून AI साथी हा विशेष अभ्यासक्रम काय केलेला आहे, शिक्षकांसाठी लागू केलेला आहे. अध्यापन सोपे व्हावे, प्रशासकीय कामात गती यावी आणि जबाबदार वापर व्हावा किंवा जबाबदारीने वापर व्हावा, असं त्यामागचं काय सांगितलेलं आहे, उद्देश सांगितलेलं आहे. आणि हा कोर्स करायचा कुठं, दीक्षा ॲप यावर किंवा दीक्षाच्या संकेतस्थळावर करायचं आहे. पुढे काय, कुठल्या विधेयकाद्वारे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अधिकृत समावेश केला जात आहे. म्हणजे कुठलं विधेयक आहे ज्याच्याद्वारे वंदे मातरम हे गीत आहे, हे याला राष्ट्रीय दर्जा भेटलेला आहे, तर कुठलं विधेयक आहे असं विचारण्यात आलेलं आहे. राष्ट्रगीत कुठलं आहे आपलं, जनगण मन, जे आपण रोज सकाळी म्हणतो शाळेत. राष्ट्रध्वज, तिरंगा. आणि राष्ट्रीय गीत आता कुठला आहे, वंदे मातरम हे असणार आहे. तर कुठलं विधेयक आहे ज्याच्यानुसार ह्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर ऑप्शन्स आहेत, राष्ट्रीय प्रतीक दुरुस्ती विधेयक 2026, राष्ट्रीय सन्मान संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026, द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर अमेंडमेंट बिल 2026 आणि भारतीय राष्ट्रगीत संरक्षण विधेयक 2020. काय उत्तर असणार आहे याचं, आता हे केले म्हणजे हे उत्तर आहे असातला काही भाग नाही, हे उगीच केलेले. पुढे पाहू, अमित शहा यांनी राज्यसभेत सादर करणार आहेत राष्ट्रीय सन्मानाच्या अपमानावर कठोर कारवाई करण्यात येईल. जे काय आपले राष्ट्रीय प्रतीक आहेत किंवा राष्ट्रगीत आहे किंवा राष्ट्रीय घटक आहेत याचा जर अपमान केला त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कुठल्या बिलानुसार, द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर बिल 2026. म्हणजे हे उत्तर काय आहे, बरोबर असणार आहे. तर काय सांगितलेले की या विधेयकाद्वारे 1971च्या मूळ कायद्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल हॉनर ॲक्ट 1971 संशोधन करून त्यात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अधिकृत समावेश केला जात आहे. यापूर्वी या कायद्यात केवळ राष्ट्रध्वज, संविधान, राष्ट्रगीत यांनाच कायदेशीर संरक्षण होते. म्हणजे की राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यानंतर, त्यासोबत संविधानाचा अपमान केल्यानंतर आणि त्यासोबतच राष्ट्रगीताचा अपमान केल्यानंतर काय व्हायचं की कायदेशीर कारवाई व्हायची का त्याला कायदेशीर संरक्षण प्राप्त होतं. पण आता तसं न होता यामध्ये नवीन घटक ॲड झालाय, तो कुठला आहे, वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा त्यामध्ये समावेश झालेला आहे. जर कोणी राष्ट्रगीत किंवा राष्ट्रीय गीत गाण्यास जाणीवपूर्वक प्रतिबंध केला किंवा त्याच्या गायनामध्ये अडथळा आणला तर तो एक कायदेशीर अपराध मानला जाईल. म्हणजे कुणी जर राष्ट्रीय गीत किंवा राष्ट्रगीत गात असेल त्याला थांबवणे किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण करणे हा कायदेशीर गुन्हा सांगितलेला आहे. आणि ह्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताच्या 1876 मध्ये रचना आणि 1882 मध्ये आनंद मठात प्रकाशन, 150व्या वर्धापन दिनानिमित्त 150वा जो वर्धापन दिन होता याच्या निमित्त
काय केलेलं आहे की याला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला किंवा ह्या जे 3 घटक होते संविधान, राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यासोबत त्याचा काय करण्यात आलेला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. पुढं काय आहे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कुठल्या हाय स्पीड नेटवर्क तंत्रज्ञानावर आधारित आहे. जी मुंबई अहमदाबाद नवीन बुलेट ट्रेन धावणार आहे तर ती कुठल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे असं विचारण्यात आलेलं आहे. आणि ते कुठलं तंत्रज्ञान आहे, तर TGV फ्रान्स, शिंगानसेन जपान, CRH चीन आणि ICE जर्मनी. पुढे पाहू, बुलेट ट्रेनच्या विद्युतीकरणाला सुरुवात झालेली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात विद्युतीकरण सुरू केले असून सध्या गुजरातमधील सुरत बिलीमोरा या विभागात ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन उभारणीचे काम सुरू झालेले आहे. स्थापत्य बांधकाम आणि ट्रॅक अंथरणीला वेग मिळाल्यानंतर आता ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी अत्याधुनिक वीज पुरवठा व्यवस्था उभारण्याचे काम हाती घेतलेले आहे. ही जी बुलेट ट्रेन आहे हिच्या कामाला गती भेटलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रीय वीज ग्रीडमधून वीज विशेष ग्रीड सबस्टेशन मार्फत 14 ट्रॅक्शन सबस्टेशनपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यापैकी 5 महाराष्ट्रात कुठले कुठले, मुंबई, ठाणे, विरार, बोईसर आणि ठाणे डेपो, तर 9 गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती डेपो येथे काय करणार आहे, उभारले जाणार आहेत. म्हणजे हे जे 14 ट्रॅक्शन सबस्टेशन आहेत ज्यापर्यंत ही राष्ट्रीय वीज ग्रीड पोहोचणार आहे, तर 5 कुणाला भेटलेत, आपल्या महाराष्ट्राला, आणि 9 कुणाला आहेत, गुजरात किंवा कुठले आहेत ते गुजरातचे ठिकाणं आहेत. तर महाराष्ट्रामधले 5 कुठले, मुंबई, ठाणे, विरार, बोईसर आणि ठाणे डेपो, आणि गुजरातचं कुठलं आहे तर वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती डेपो. पुढे काय सांगितले की मेक इन इंडियाला चालना भेटणार आहे. ही जी रेल्वे आहे यामुळे काय होणार आहे किंवा ही जी बुलेट ट्रेन आहे यामुळे मेक इन इंडिया हे जे आपलं धोरण आहे भारतामध्ये निर्मिती करण्याचं, याला काय भेटणार आहे, चालना भेटणार आहे. तर कशी, या प्रकल्पासाठी लागणारे ट्रान्सफॉर्मर, क्रॉस आर्म, ग्राउंड वायर, प्रोटेक्शन वायर, फीडर वायर तसेच ट्रॅक्शन पॉवर इलेक्ट्रोमेकॅनिकल प्रणालीतील महत्त्वाचे घटक आता भारतातच तयार होत आहेत. यामुळे देशातील उद्योगांना अत्याधुनिक हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञान उपलब्ध होईल, जेणेकरून मेक इन इंडियाला चालना भेटेल. आणि भूकंपाचा इशारा मिळताच ट्रेन थांबणार, ही नवीन गोष्ट आहे, नवीन वैशिष्ट्य आहे याचं की 14 ट्रॅक्शन सबस्टेशनवर अर्ली अर्थक्वेक डिटेक्शन सिमोमीटर बसवले जातील. म्हणजे भूकंप येण्याच्या पूर्वीच काय भेटेल किंवा भूकंप येण्याची चाहूल लागून जाईल. 28 सिमोमीटर मार्गांवर व भूकंपप्रवण भागात भूकंपाची नोंद होताच काही सेकंदात बुलेट ट्रेन थांबवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. म्हणजे ही जी बुलेट ट्रेन आहे भूकंपाचा इशारा भेटताच ही थांबली जाईल जागच्या जागी असं सांगण्यात येत आहे. अशी ही विकसित ट्रेन आहे. विकसनशील नाही, प्रगत ट्रेन आहे. विकसनशील म्हणजे प्रोग्रेस होत आहे, प्रगत म्हणजे विकास झालेला आहे. उच्च क्षमतेची वीज यंत्रणा 25,000 वोल्ट सिस्टीम 508 किमीच्या मार्गावर भारतात प्रथमच या क्षमतेची ओव्हरहेड ट्रॅक्शन सिस्टीम उभारली जात आहे. ही जी ट्रेन आहे भारतातली पहिली ट्रेन आहे की जी एवढ्या मोठ्या हाय व्होल्टेजनं काम करणार आहे किंवा एवढ्या मोठ्या ओव्हरहेड ट्रॅक्शन सिस्टीमने उभारली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय ग्रीडमधून वीज मिळवण्यासाठी 14 सबस्टेशन उभारले जाते. आत्ताच पाहिलं आपण की महाराष्ट्राला 5 आणि गुजरातला 9 भेटणार आहेत असं आपण पाहिले. त्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्यात विशिष्ट भागातील वीज पुरवठा तात्काळ वेगळा करण्यासाठी 39 स्विचिंग पोस्ट असतील. वीज पुरवठा जर खंडित झाला किंवा वीज खंडित झाली तर जागच्या जागी विजेचा जो पुरवठा आहे तो वेगळ्या मार्गाने किंवा तात्काळ स्विच करण्याचे काय आहे इथे
सुविधा उपलब्ध असणार आहे. या प्रकल्पासाठी 22,000 स्टील पोल आणि 25,700हून अधिक कॅन्टिलिव्हर असेंब्ली बसवल्या जात आहेत. भारतात पहिल्यांदाच ही प्रणाली वापरली जात असून त्यामुळे विद्युत तारा अचूक ताणलेल्या राहतील आणि ट्रेन चालताना पेंटोग्राफल स्पार्क न होता अखंड वीज मिळेल. पेंटोग्राफल स्पार्क न होता, स्पार्क म्हणजे काय, थिलंग्या उडणे किंवा एखाद्या वेळेस ताराला तार चिटकून थिलंग्या उडतात किंवा मग तेव्हा अपघात होण्याची दाट शक्यता असते. तसं न काही न होता काय होईल, सुरक्षित असा प्रवास होईल. मेक इन इंडियाला प्रोत्साहन भेटणार आहे. आत्ताच पाहिलं की जे काही क्रॉस ग्राउंड असतील, ग्राउंड फीडर वायर असतील, ट्रॅक्शन पॉवर असतील, कुठे बनणार आहेत, आपल्या भारत देशामध्ये बनणार आहेत. जेणेकरून काय होईल की औद्योगिक विकास होईल आणि मेक इन इंडियाला काय होईल, चालना होईल. भूकंप येण्याची पूर्वसूचना भेटेल आणि भेटल्या काय होईल, बुलेट ट्रेन जागच्या जागी थांबल. या मार्गावर 28 अर्ली अर्थक्वेक डिटेक्शन सिमोमीटर बसवलेले आहेत, जेणेकरून भूकंप आलेला आपल्याला लगेच कळून जाईल आणि गाडी थांबेल. हा प्रकल्प नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे राबवला जात आहे. अर्थात NHSRCL द्वारे काय होणार आहे, हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही बुलेट ट्रेन जपानच्या जगप्रसिद्ध शिंकानसेन या हाय स्पीड नेटवर्क तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ही मुंबई अहमदाबाद धावणारी ही जी बुलेट ट्रेन आहे ही कुठल्या हाय स्पीड नेटवर्क तंत्रज्ञानावर आधारित आहे, तर ही जपानच्या शिंकानसेन या तंत्रज्ञानावर काय आहे, आधारित आहे. महत्त्वाचं आहे, लिहून घ्या. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा किंवा पहिली चाचणी ही सुरत ते बिलीमोर सुमारे 50 किमी या मार्गावर नियोजित आहे. म्हणूनच या भागात कामाला सर्वाधिक वेग देण्यात आलेला आहे. भारतीय तरुणाईची अंतराळात विक्रमी झेप. आता खूप बारीक बारीक अक्षर आहेत, स्क्रीनवर दिसत नाही आहेत आणि तुम्हाला पण दिसणार नाहीत, सो मी वाचून सांगतो. पुढेच आहे ही बातमी. इस्रोची स्थापना 1969 मध्ये झाली. तेव्हापासून भारताने उपग्रह प्रक्षेपण, दूरसंचार, हवामानशास्त्र, शेती, संरक्षण आणि वैज्ञानिक संशोधन अशा अनेक क्षेत्रात अवकाश तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला आहे. इस्रोची स्थापना झाल्यानंतर भारताने अशा विविध क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान असेल, शेती असेल, संरक्षण असेल, दूरसंचार असेल, हवामानशास्त्र असेल, यामध्ये काय केलेला आहे, याचा वापर केलेला आहे. PSLV, GSLV, चंद्रयान, मंगळयान, अलीकडील चंद्रयान 3, आदित्य LP यासारख्या मोहिमांना भारताची जागतिक प्रतिष्ठा उंचावली आहे. ही जी मोहिमा आहेत, आपण चंद्रयान पाहिलं, मंगळयान पाहिलं, अलीकडलं चंद्रयान 3 असेल किंवा आदित्य LP असेल, हे काय आहे, याच तंत्रज्ञानाचा भाग आहे. मात्र या संपूर्ण प्रवासात अवकाश क्षेत्रावर सरकारी संस्थांचेच वर्चस्व होते. खाजगी उद्योगांची भूमिका केवळ सुटे भाग तयार करण्यापुरतीच मर्यादित होती. म्हणजे आतापर्यंत जे काही प्रकल्प झाले किंवा जे काही काय म्हणतात त्याला, मिसाईल्स म्हणतात ना, मिसाईल सोडण्यात आलेले आहेत किंवा जे काही मोहिमा झालेल्या आहेत, ह्या शासकीय होत्या म्हणजे शासकीय देखरेखीखाली झालेल्या होत्या किंवा शासनाच्या वर्चस्वाखालच्या होत्या किंवा सरकारी संस्थेनेच काय केलेलं होतं, त्याच्यावर वर्चस्व निर्माण केलेलं होतं. आणि खाजगी कंपन्या काय करायच्या, तर त्याचे जे सुटे भाग असायचे किंवा जे मोकळे पार्ट्स असतील, स्पेअर पार्ट्स असतील, हे बनवून द्यायचे. भारत सरकारने 2020 मध्ये अवकाश क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर 2023 मध्ये हे क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी व्यापकपणे खुले केलेले आहे. 2030ला ज्या प्रकारे ह्या मोहिमांवर शासकीय कंपन्यांचं किंवा शासकीय संस्थांचं वर्चस्व होतं, तेव्हा 2023 नंतर ह्या गोष्टीला मध्यनजर ठेवून खाजगी कंपन्यांसाठी सुद्धा हे क्षेत्र काय केलेलं आहे, खुलं केलेलं आहे. इस्रोकडे मूलभूत संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि राष्ट्रीय मोहिमांची जबाबदारी सोपवण्यात आली, तर व्यावसायिक अवकाश उद्योगाला चालना देण्यासाठी इनस्पेस या संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. व्यावसायिक अवकाश उद्योगाला चालना देण्यासाठी कुठल्या संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे, तर इनस्पेस या संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. अवघ्या काही वर्षात भारतात 400 पेक्षा अधिक अवकाश स्टार्टअप उभारले
त्यापैकी स्कायरूट एरोस्पेस, अग्निकुल कॉस्मॉस, पिक्सेल, दिगंतरा, बेलाट्रिक्स यासारख्या कंपन्यांनी तर जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. या नव्या पिढीच्या कंपन्या केवळ तंत्रज्ञान विकसित करत नाहीत, तर भारताला अब्जावधी डॉलरच्या जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत प्रभावी स्थान मिळवून देण्याची क्षमताही बाळगत आहेत. सर्वाधिक लक्षवेधी उदाहरण म्हणजे स्कायरूट एरोस्पेस. इस्रोमध्ये काम केलेले पवन कुमार चंदना आणि नागा भारत डाका या 2 तरुणांनी 2018 मध्ये पहिले स्वप्न वास्तवात उतरलेले आहे. यांच्या नेतृत्वाखाली काही अवघ्या वर्षात पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित विक्रम-1 रॉकेट तयार झाले. कार्बन कॉम्पोजिटचा वापर करून रॉकेटचे वजन मोठ्या प्रमाणात कमी करण्यात स्कायरूटला यश आलेले आहे. विक्रम-1 जे आहे हे स्कायरूटनं बनवलेलं आहे किंवा स्कायरूटच्या शास्त्रज्ञांनी हे तयार केलेलं आहे. तर कसं, हे जे कार्बन कंपोजिट आहे याचा वापर करून काय केलेलं आहे की हे जे रॉकेट आहे याचं वजन कमी करण्यात आलेलं आहे. पुढे काय सांगितले, विक्रम-1चे प्रक्षेपण हे केवळ एका रॉकेटचे यश नाही, ते भारताच्या वैज्ञानिक आत्मविश्वासाचे, स्वदेशी नवकल्पनांचे आणि तरुणांच्या अमर्याद क्षमतेवरील विश्वासाचे प्रतीक आहे. म्हणजे भारतातील जे नवतरुण शास्त्रज्ञ आहेत यांच्या ज्ञानाचा वापर करून काय केलेलं आहे, हे विक्रम-1 हे तयार झालेलं आहे. एकेकाळी सरकारी प्रयोगशाळांच्या चौकटीत मर्यादित असलेले भारतीय अवकाश स्वप्न आज उद्योग, विद्यापीठे, स्टार्टअप्स आणि हजारो तरुणांच्या सहभागातून राष्ट्रीय चळवळ बनत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर मग विक्रम-1 जे आहे तर हे स्कायरूट यांनी बनवलेलं आहे आणि त्याचे जे 2 शास्त्रज्ञ होते, कुठले कुठले, पवन कुमार चंदना आणि नागा भारत डाका यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या हाताखाली हे तयार झालेलं आहे. पुढची बातमी आहे, अमेरिकेचा जेनेरिक औषधांवर टेरिफ बॉम्ब. अमेरिकेने टेरिफ लावलेला आहे, पण कसा? मग टेरिफ म्हणजे काय किंवा जेनेरिक औषध म्हणजे काय? टेरिफ काय असतं? समजा मी भारत आहे, तुम्ही अमेरिका आहेत. मी जर तुम्हाला एक औषध दिलं किंवा एक वस्तू दिली ज्याची किंमत आहे 10 रुपये, मग मी ती वस्तू तुमच्यापर्यंत घेऊन येत असताना ती कुठे येईल? तुमच्या सीमा भागावर येईल. तेव्हा मी ती तुमच्या देशात पाठवत असताना तुम्ही काय करणार? त्याच्यावर कर लावणार. किती लावणार? 10 रुपये. आणि ही तुमच्या देशात जाऊन तुम्ही कितीला विकणार? 20 रुपयांना. प्लस होतंय. म्हणजे मी तयार केलेले 10 रुपये ते तर तुम्ही काढणार, त्यातल्या त्यात कर लावलेले 10 रुपये सुद्धा काय होणार? तुम्ही ते लावणार. याच्यामुळं काय होईल माहिती आहे का की अमेरिकेत तुम्ही काय करणार? स्वस्त औषध पाहणार. तुम्ही थोडी 20 रुपयाचं एक औषध आहे आणि तुमच्या स्वतःच्या देशामध्ये एक तयार झालेलं 50 नाही, माझं 20 रुपयाचं औषध आहे आणि तुमच्या स्वतःच्या देशात तयार झालेलं कितीचं आहे? तर ते आहे 15 रुपयाचं. तर तुम्ही घेसाल कितीचं? 15चंच घेणार, कारण 5 रुपयाचा फायदा तर तुम्ही तुमचा पाहणारच झाले. मग त्यालाच म्हणतात टेरिफ. एका देशाने दुसऱ्या देशाला सेवा पुरवत असताना लावलेला कर, याला आयाती कर म्हटलं तरी हरकत नाही. कुठला? आयाती कर. आयात निर्यात तर तुम्हाला माहिती आहे. आयात म्हणजे काय? आणणे. निर्यात म्हणजे नेणे. निर्यात म्हणजे आपल्या भागातून दुसऱ्या देशात पाठवणे आणि आयात म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशात आणणे, विकत आणणे, असं त्याला काय म्हणतात? आयात आणि निर्यात. असो. आणि जेनेरिक औषधं म्हणजे काय? कुठल्याही ब्रँड खाली येत नाहीत, कुठल्याही विशिष्ट नावाखाली न येता ब्रँडेड औषधांसारखं काम करणारे औषधं म्हणजे जेनेरिक औषधं. असो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून भारतासह अनेक देशांवर टॅरिफ लावण्याची सातत्याने धमकी देत आहेत. ह्या माणसाला उल्हासच किती आहे. सारखं काही नाही तर टेरिफची हा काय देत असतो? आपल्याला धमकी देत असतो.
त्याच धोरणाचा भाग म्हणून आता त्याने आयात जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने मोठे शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढील 2 वर्ष शुल्क शून्य राहणार 27-28 पर्यंत, पण ऑगस्ट 28 पासून 100% असणार आणि त्यानंतर त्याने काय करणार 200% काय लावणार आहे टेरिफ लावणार आहे. अमेरिकेला सर्वाधिक जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा भारत असल्याने या निर्णयाचा भारतीय औषध उद्योगांवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारताच्या एकूण औषध निर्यातीपैकी तब्बल 38% निर्यात फक्त अमेरिकेत होत असते. आपल्या भारतातून जेवढे काही औषध बाहेरच्या देशामध्ये जातात तर त्यापैकी 38% औषधं फक्त एका अमेरिकेमध्ये जात असतात. तर कुठले जेनेरिक औषधं. 2028 नंतर त्यांना आपल्याला 200% काय लावणार आहे टेरिफ लावणार आहे. 25.8 अब्ज अमेरिकी डॉलर भारताची एकूण औषध निर्यात आणि 9.7 अब्ज अमेरिकी डॉलर अमेरिकेला भारताची औषधी निर्यात जी 2025ची आहे. भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखलं जातं. विशेषतः कमी किमतीतील आणि दर्जेदार जेनेरिक औषध देण्याचं काम कोण करतं आपला भारत देश करतं. अमेरिकेच्या बाजारपेठेही भारतीय कंपन्यांचे मोठे वर्चस्व आहे. अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचे मोठे वर्चस्व आहे. आता टेरिफ आपल्यावर लागलेला आहे. नुकसान कसं होतं आत्ताच सांगितलं की महाग औषधं तुम्ही घेणार नाहीत, तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशातले औषधं घेणार जे कमी किमतीतले असतील, दर्जेदार नसले तरीही. ग्राहक काय पाहतो किंमत पाहतो. 4P असतात, 4P आहेत बिझनेसमध्ये, तर त्यातला एक मेन आहे प्राईज. तर आता प्राईज आहे तर मग किती जरी झालं तरी प्राईजमुळे ग्राहक मागे पुढे होतात. एकमेकांना अनेक पर्यायी वस्तू उपलब्ध असल्यामुळे किंमत काय करत असते किंमत निश्चिती धोरण वरी खाली होत असतं. चहाला पर्यायी कॉफी जरी असली किंवा चहामध्ये सुद्धा आणखी वेगवेगळे चहा असतात. विक्रम चहा झाला किंवा मग टाटा चहा झाला, तर एकमेकांना पर्यायी वस्तू आहेत. आपलं बाजारात अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते काय करणार किंमत निश्चिती जे धोरण आहे ते 19-20 करणार किंवा कमी जास्त करणार आहेत. मग तसंच तुम्ही लोक तीच औषधं घेणार जी औषधं तुम्हाला स्वस्त पडतील. यामुळे काय होईल की भारतातून जाणाऱ्या औषधांचा काय होईल की साठा तसाच राहील किंवा मग भारताकडून औषधं घेणं कमी होईल. यामुळे भारतातील ज्या स्थायिक कंपन्या आहेत स्थानिक कंपन्या आहेत यांच्यावर काय होईल प्रभाव पडू शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, संसर्गजन्य आजार आणि मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक औषधांचा पुरवठा भारतातून अमेरिकेत केला जातो. कॅन्सर असेल, डायबिटीज असेल किंवा त्याच्यानंतर जे मानसिक स्थितीशी आधारित औषधं असतील ते सगळे भारतातून अमेरिकेला पाठवले जातात किंवा अमेरिका भारताकडून ते घेत असते. पुढं पाहू काय सांगितलेलं आहे की पहिली 2 वर्ष शून्य टेरिफ असणार आहे, पण ऑगस्ट 2028 पासून त्यांनी 100% शुल्क आकारणार आहेत. 10वर 10चा त्यांनी काय घेणार टेरिफ घेणार आहेत, पण 28 नंतर 200% शुल्क त्याने घेणार आहे. भारताला जगाची फार्मसी म्हणतात आत्ताच पाहिलेलं आहे आपण. आणि अमेरिकेतच उत्पादन वाढवणे ट्रम्पचा मुख्य उद्देश काय अमेरिकेतच उत्पादन वाढवायचं. औषधांचे उत्पादन पुन्हा अमेरिकेतच व्हावे हा या निर्णयामागील हेतू आहे. तसेच भारतीय कंपनी आणि इतर परदेशी औषधी कंपन्यांनी अमेरिकेतच आपले उत्पादन प्रकल्प उभे करावेत असा दबाव या टेरिफद्वारे आणला जात आहे. अमेरिकेतील स्थानिक व्यवसायाला किंवा स्थानिक उद्योगाला चालना भेटावी, त्यासोबतच परकीय देशांशी किंवा भारतातील ज्या नामांकित कंपन्या आहेत ज्या ह्या जेनेरिक औषधं पुरवतात त्यांनी आपला व्यवसाय अमेरिकेतच जाऊन स्थायी करावा किंवा बनवावा असं त्याचं म्हणणं आहे. पुढं पाहू. LDP गव्हर्नमेंट हॅड ॲग्रीड टू पिक नॉन मुस्लिम मेंबर्स फॉर वक्फ बोर्ड सेज केरला CM. केरला CM असे म्हटलेले आहेत की जे LDP गव्हर्नमेंट होते यांनी ॲग्री केलं होतं की वक्फ बोर्डमध्ये नॉन मुस्लिमचे मेंबर आहेत हे काय सहभाग घेऊ शकतात असंच त्यांनी सांगितलेलं आहे. तर केंद्र सरकारचा वक्फ कायदा काय आहे वक्फ फंबल पडू शकतो बोलताना, अवघड नाव आहे. वक्फ आहे हा अरबी शब्द.
आता आपण शब्दाच्या जाती आपल्याला माहीत असतात, शब्दाचे प्रकार माहीत असतात. मग मराठी भाषेत विविध असे शब्द आलेले आहेत. त्याच्यातला हा वक्फ शब्द आहे, हा आहे अरबी शब्द आणि याचा असं अर्थ असतो की संरक्षित ठेवणे किंवा राखीव ठेवणे किंवा बाळगून ठेवणे. वक्फ म्हणजे काय? बाळगून ठेवणे किंवा संरक्षित ठेवणे असा त्याचा अर्थ होतो. असो, केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती कायदा 2025 मधील कलम 14 नुसार राज्य वक्फ बोर्डामध्ये अमुस्लिम प्रतिनिधी जसे की बार काउन्सिलचे प्रतिनिधी व सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समाविष्ट करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. म्हणजे की वक्फ बोर्ड जो आहे तो इस्लामिक धोरणांशी संबंधित असावा आणि यामध्ये अमुस्लिम व्यक्तींचा समावेश असणे किंवा करणे बंधनकारक आहे. कशाच्या नुसार? वक्फ दुरुस्ती कायदा 2025च्या कलम 14 नुसार. मुख्यमंत्री सतीशन यांच्या मते यापूर्वीच्या CPI नेतृत्वाखाली LDF सरकारने वक्फ बोर्डच्या स्थापनेबाबत जो शासकीय आदेश काढला होता त्यात बार काउन्सिल आणि प्रतिष्ठित सार्वजनिक व्यक्तींमधून 2 सदस्यांची नियुक्ती नंतर करण्याचे आश्वासन दिले होते. बार काउन्सिलिंगच्या निवडणुका सुरू असल्याने त्यावेळी त्या नियुक्त्या झाल्या नव्हत्या असा दावा त्यांनी केला. वक्फ बोर्डात अमुस्लिम सदस्यांची नियुक्ती न केल्यामुळे, मागास मुस्लिम समुदायांना प्रतिनिधित्व न मिळाल्यामुळे आणि अपात्र नियुक्त्या झाल्यामुळे केरळ उच्च न्यायालयात 4 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सोप्यात सोपं यांचं म्हणणं असं आहे की जो काही वक्फ कायदा आहे किंवा वक्फ बोर्ड आहे यामध्ये मुस्लिम प्रतिनिधी तर असावेत, त्यासोबत अमुस्लिम सुद्धा असणे बंधनकारक आहे. तर हा वक्फ कायदा 1923 मध्ये तयार झाला. त्यामध्ये सुधारणा 1954 मध्ये पण झाली, 95 मध्ये पण झाली आणि सुधारित कायदा 2013 मध्ये काय झालं? लागू झालेला आहे. कलम 40 वक्फ ट्रिब्युनल दाद मागण्याचा मार्ग. भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जमिनीचा मालक असणे. आता वक्फचंच काम नाही का ह्या कायद्याअंतर्गत कसं होतं की वक्फने जर तुमच्या जमिनीवर सांगितलं की ही जमीन वक्फची आहे, आता मला शब्द उच्चारायला अवघड जातोय, हा वक्फची ही जमीन आहे तर ही जमीन वक्फचीच असणार, ती भलेही तुमची असली तरीही, असा जर त्यांनी दावा केला तर ती जमीन तुमची नसणारच किंवा तुमच्या वंशजांना किंवा तुमच्या जे नॉमिनी आहेत यांना ती जमीन परत मिळणार नाही. मग ही जमीन घेतील कशासाठी? मग मदरसा उभा करण्यासाठी किंवा मस्जिद उभी करण्यासाठी किंवा इस्लामिक प्रार्थना स्थळे निर्माण करण्यासाठी किंवा इस्लाम धर्माच्या कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काय होईल? ह्या जमिनीचा वापर होईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि भारतामधली 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठा जमिनीचा मालक असणारा कोण आहे? हा वक्फ कायदा आहे. मग मुस्लिम धर्मियांसाठी म्हणा किंवा मग इस्लामिक निर्णयांसाठी म्हणा अशा प्रकारचा एक स्पेशल कायदा जो संपूर्ण भारतात लागू आहे. मग इतर धर्मियांचं कसं? मग हिंदू धर्म झाला, शीख धर्म झाला, त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्म झाला, यांना कुठले असे विशिष्ट कायदे आहेत का ज्या कायद्याच्या अनुसार की ही जमीन आमची आहे तर ही जमीन आमचीच आहे, यावर कुणाचाही अधिकार नाही किंवा व्यक्तिगत कुठल्या एका व्यक्तीची असेल तर त्याच्या नॉमिनीला किंवा वंशजांना सुद्धा ही जमीन भेटणार नाही, अशा प्रकारचा कुठला कायदा आहे का? तर नाही. भारतामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा कायदा इतर धर्मासाठी नाही, पण राज्यनिहाय प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या धर्मासाठी कायदे बनलेले आहेत. काय सांगण्यात आलेलं आहे की जे हिंदू धर्मासाठी महाराष्ट्रात वेगळा कायदा असू शकतो, ख्रिश्चन धर्मासाठी कर्नाटक तामिळनाडूमध्ये वेगळा कायदा असू शकतो. त्यानुसार तामिळनाडूमध्ये हिंदू धर्मियांसाठी काय कायदा आहे? तर या कायद्याअंतर्गत राज्य सरकार 44हून अधिक हिंदू मंदिरांचा आणि त्यांच्या जमिनींचा कारभार थेट पाहत असतो. डायरेक्टली राज्य सरकारकडून हिंदू धर्मियांच्या ज्या मंदिराच्या जमिनी आहेत याचा कारभार पाहिला जातो. आणि हा कायदा कुठला आहे? तामिळनाडू हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडाउनमेंट्स ॲक्ट 1959. त्यासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व ओडिसामध्ये हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल
अमेंडमेंट्स ॲक्ट आहे ते हा लागू आहे, ज्याद्वारे सरकार मंदिरावर प्रशासक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कायदा लागू आहे, महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950. या कायद्याअंतर्गत चॅरिटी कमिशनर सर्व सार्वजनिक हिंदू मंदिरे, ट्रस्ट आणि संस्थांवर नियंत्रण ठेवतात. विशेष मंदिरांसाठी स्वतंत्र कायदे आहेत. भारतातील काही मोठ्या आणि ऐतिहासिक मंदिरांसाठी संसदेने किंवा राज्य विधानसभेने स्वतंत्र कायदे काय केलेले आहेत, निर्माण केलेले आहेत. जसं की तिरुपती बालाजीसाठी जो TTD ॲक्ट आहे किंवा वैष्णोदेवी बोर्ड असेल, शिर्डी साईबाबा संस्थानासाठी शिर्डी साईबाबा संस्थान कायदा आहे. त्यासोबतच सिद्धिविनायक मंदिर हे जे गणेशाचं मंदिर आहे याच्यासाठी सुद्धा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कायदा लागू झालेला आहे. त्यानंतर शीख धर्मियांसाठी काय, तर शीख गुरुद्वारा कायदा 1925. हा कायदा पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील ऐतिहासिक गुरुद्वारांच्या व्यवस्थापनासाठी बनवला गेला आहे. कुठल्या, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधील ज्या ऐतिहासिक गुरुद्वारा आहेत यांच्यासाठी कुठला कायदा बनवलेला आहे, शीख गुरुद्वारा कायदा 1925. यानंतर SGPC अर्थात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कम्युनिटी या कायद्यानुसार स्थापन झालेली संस्था गुरुद्वारांचा कारभार पाहते. याचे सदस्य थेट शीख समुदायातील मतदारांद्वारे निवडले जातात. शीख समुदायातील जे मतदार आहेत यांच्याद्वारे काय केलं जातं की याचे सदस्य निवडले जातात. दिल्ली शीख गुरुद्वारा कायदा 1971. दिल्लीतील गुरुद्वारांच्या व्यवस्थापनासाठी दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटी काम करते, अर्थात DSGMC काम करत असते. कुठल्या कायद्याअंतर्गत, दिल्ली शीख गुरुद्वारा कायदा 1971 अंतर्गत. यानंतर ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक धर्मासाठी. ख्रिश्चन हा धर्म पाश्चिमात्य देशांमधून आपल्या भारतामध्ये आलेला आहे किंवा ख्रिश्चन धर्माच्या प्रसारकांनी तो भारतातून प्रसारित केलेला आहे. तर इंडियन ट्रस्ट ॲक्ट 1882 ख्रिश्चन, पारशी आणि जैन धर्मीयांचे चर्च, ट्रस्ट आणि शैक्षणिक संस्था बहुतांश वेळा या सामान्य ट्रस्ट कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असतात. कुठला कुठला, ख्रिश्चन, पारशी आणि जैन. ख्रिश्चन, पारशी हे परकीय जरी धर्म असले, जैन हा भारतीय जरी असला तरी अल्पसंख्याक असणारा हा धर्म आहे. तर यांच्यासाठी इंडियन ट्रस्ट ॲक्ट 1882 काय करत असतो, काम करत असतो. यानंतर चॅरिटेबल अँड रिलिजियस ट्रस्ट ॲक्ट 1920 या कायद्यानुसार धार्मिक संस्था त्यांच्या मालमत्तेच्या हिशोबाची माहिती न्यायालयात किंवा सरकारी प्राधिकरणाकडे सादर करत असते किंवा सादर करतात. यानंतर पाहूता आपण महाराष्ट्र शासनाने ठाणे खाडीचा भाग ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून कधी घोषित केला, तारीख विचारलेली आहे. तर 5 जून 2014, 6 ऑगस्ट 2015, 2 फेब्रुवारी 2022 का 26 जानेवारी 2016. काय असेल याचं उत्तर, ऑनलाईन ऑफलाईन. बोलत चला रे, बोलत चला. काहींचं म्हणणं आहे 6 ऑगस्ट 2015 आणि काहीचं असं म्हणणं आहे की 26 जानेवारी 2016. 2 उत्तर येत आहेत, चांगले. 2 गटाचे लोक राहतात जे 2 गटांनी विचार करतात, 2 डोक्यांनी विचार करतात. तर ठाणे खाडी अभयारण्याचे महत्त्व इथं सांगितलेले की रामसर साईट जी आहे 2015-16 मध्ये संरक्षित अभयारण्य आणि 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेली आहे. आणि हे काय आहे, गुलाबी फ्लेमिंगोचे घर आहे. मध्य आशिया आणि युरोपामधून येणाऱ्या हजारो गुलाबी फ्लेमिंगो आणि 200 इतर पक्षी प्रजातींसाठी हे काय आहे, प्रसिद्ध आहे. आणि सेंट्रल एशिया फ्लायवे आहे हा आंतरराष्ट्रीय पक्षी स्थलांतर मार्गातील अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. रामसर साईट आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाणथळ क्षेत्र आहे. संरक्षित दर्जाची जी याची हिस्ट्री आहे म्हणजे काय, तर 6 ऑगस्ट 2015 रोजी महाराष्ट्र शासनाने ठाणे खाडीचा भाग ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 6 ऑगस्ट 2015 असणार आहे. 26 जानेवारी वाले काय करता,
मालवण सागरी अभयारण्यानंतर हे महाराष्ट्रातील दुसरे सागरी अभयारण्य ठरलेले आहे. पहिलं कुठलं आहे, महत्वाचं आहे, मालवण सागरी अभयारण्य. पहिलं महाराष्ट्रातलं असो किंवा इतर राज्यातलं असो किंवा भारतातलं पहिलं असो, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच महाराष्ट्रातलं पहिलं सागरी अभयारण्य कुठलं आहे, तर मालवण सागरी अभयारण्य आहे. आणि त्यानंतरचं कुठलं, तर ठाण्याचं ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आहे. 13 एप्रिल 2022 रोजी या खाडी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय महत्त्वाची रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. यानंतर या क्षेत्राचा एकूण विस्तार सुमारे 6521 हेक्टर असून त्यात 1690 हेक्टर अभयारण्याचा मुख्य गाभा आहे. या क्षेत्रात सुमारे 12 ते 13 खाऱ्या कांदळवनाच्या आणि 36 सहाय्यक प्रजाती आढळतात. तर पहिल्या कोणत्या आहेत, तर 12 ते 13 ट्रू मँग्रोव्ह स्पेसीज आणि 36 सहाय्यक प्रजाती कुठल्या, तर ॲव्हेसेनिया मरीना आणि रिझोफोरा. कुठली, रिझोफोरा. हे कांदळवन मुंबई व ठाणे शहरासाठी नैसर्गिक फुफ्फुसे म्हणून काम करतं आणि किनारपट्टीची धूप, वादळे तसेच पुरापासून संरक्षण करण्याचं काम करत असतं. गुलाबी फ्लेमिंगो हा दरवर्षी हिवाळ्याच्या मोसमात अर्थात ऑक्टोबर ते मेच्या गुजरातच्या कच्छच्या रणापासून आणि मध्य आशियातून येथे तब्बल 1.3 लाखाहून अधिक फ्लेमिंगो पक्षी अन्नाच्या शोधात स्थलांतर करत असतात. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये गुजरातच्या कच्छच्या रणातून आणि मध्य आशियातून 1 ते 1.5 लाखापर्यंतचे जे फ्लेमिंगो पक्षी आहेत ते अन्नासाठी काय करतात, पलायन करत असतात किंवा स्थलांतर करत असतात. येथे प्रामुख्याने 2 प्रकारचे फ्लेमिंगो येतात. एक ग्रेटर फ्लेमिंगो जो आकाराने मोठा आणि पांढरट गुलाबी रंगाचा असतो आणि दुसरा लेझर फ्लेमिंगो जो आकाराने लहान आणि गडद गुलाबी रंगाचा असतो. ग्रेटर फ्लेमिंगो हा पांढरट गुलाबी असतो म्हणजे बेबी पिंक कलरचा असतो आणि जो लेझर फ्लेमिंगो आहे हा लहान आणि डार्क पिंक कलरचा असतो. फ्लेमिंगो व्यतिरिक्त येथे 200हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात, ज्यात नॉर्दर्न शॉवलर, गार्गने, गॉडविट, एवोसेट, विविध या प्रकारची बगळे, खंड्या आणि ग्रेटर स्पॉटेड ईगल यासारखे शिकारी पक्षीही आढळतात. हा त्यांचा रस्ता आहे, सेंट्रल एशियन फ्लायवे. याच्यामुळेच म्हणतात की इथून निघतात इथं जातात, इथून निघतात इथं येतात, मधात हे त्यांचे काय आहेत, टप्पे आहेत. अंटार्क्टिका महासागरामधून ते निघाले. तर हा जगातील 9 प्रमुख पक्षी स्थलांतर मार्गांपैकी एक आहे. हा जो फ्लायवे आहे जो भारत, पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया आणि नंतर अंटार्क्टिका महासागर हा काय आहे, हा जगातील 9 प्रमुख पक्षी स्थलांतरांच्या मार्गांपैकी एक आहे. बर्ड लाईफ इंटरनॅशनल आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारे या क्षेत्राला जागतिक महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. हा जो महामार्ग आहे पक्ष्यांचा, याला काय घोषित केलेला आहे, तर जागतिक महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. कुणी, तर बर्ड लाईफ इंटरनॅशनल आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने घोषित केलेलं आहे. तर पक्षी ठाणे खाडीत येतात, इथं राहतात 4 महिने, मग ते पुन्हा उडत पाकिस्तानला जातात, नंतर इराण, मग तुर्कमेनिस्तान, मग उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया, त्यानंतर अंटार्क्टिका महासागर. तर हे युरोप, सायबेरिया आणि मध्य आशियातील तीव्र थंडीपासून वाचण्यासाठी आणि हजारो मैलाचा प्रवास करून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यासाठी ठाणे खाडी ही काय आहे, सुरक्षित अशी जागा आहे आणि आहाराचं आणि निवासाचं मुख्य स्थान आहे. सेंट्रल एशिया फ्लायवे जगातील 9 प्रमुख स्थलांतर मार्गांपैकी एक आहे. अंटार्क्टिका महासागरापासून तो चालू होतो आणि तो संपतो कुठं, हिंदी महासागरापर्यंत. इथे दिल्यासारखं चित्र पहा.
अंटार्क्टिका महासागरापासून चालू होतो आणि हिंदी महासागरामध्ये येऊन तो थांबतो. आणि हजारो जे स्थलांतरित पक्षी असतील त्यामध्ये मग फ्लेमिंगोच असेल असं नाही, तर इतर ज्या 200 स्पेसीज आहेत किंवा 200 प्रजाती आहेत त्यासाठी काय आहे, हा रस्ता महत्त्वाचा आहे. 45 कोटींचे इको नेचर पार्क आणि भारतातील पहिले AI तंत्रज्ञान राज्य सरकारने नुकतीच ठाणे खाडी किनाऱ्यावरील भांडूप पंपिंग स्टेशन भागात 45 कोटींच्या इको नेचर पार्क प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. भारतात पहिल्यांदाच AI सक्षम कॅमेरे आणि सेन्सर्सद्वारे 1.5 किमीच्या पट्ट्यात पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल. AI प्रणाली उडणाऱ्या किंवा पाण्यात बसलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींचा आकार, रंग आणि पंखाच्या हालचालींवरून त्यांची रिअल टाइम अचूक ओळख करेल आणि त्यांचा डेटा गोळा करेल. एकूण 20.9 हेक्टर क्षेत्रांपैकी फक्त 0.35 हेक्टर जागेतच पर्यटनाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जातील, जेणेकरून खाडीच्या नैसर्गिक पर्यावरणाला धक्का बसणार नाही. बरोबर आहे. पर्यावरणाची जर ती पर्यटनाची जागा केली ह्या पर्यावरणाला, तर आपल्यासारखी माणसं तिथं जातील आणि हाय त्या जागेचा सत्यानाश करून येतील. 2.16 किलोमीटरची कांदळवन निसर्गमार्ग, बहुमजली वॉच टॉवर्स आणि पक्षी निरीक्षण केंद्र येथे उभारला जाणार आहे. तर हे काय आहे, भारतातलं पहिलं AI तंत्रज्ञानाचं पहिलं अभयारण्य आहे. कुठलं? ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य. तर थँक्यू. आपल्या बातम्या इथे झालेल्या आहेत. आपण आज पाहिलं की भारतातलं पहिलं AI तंत्रज्ञानित अभयारण्य कुठलं, तर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आहे. त्यानंतर जी मुंबई अहमदाबाद रस्त्यावरून म्हणणार नाही, जी ट्रेन जाणार आहे तर ती कुठली आहे, किंवा ही बुलेट ट्रेन आहे कुठली आहे, तर जपानच्या शिंकेन्स या तंत्रज्ञानाशी किंवा या हायस्पीड नेटवर्क तंत्रज्ञानावर आधारित अशी काय आहे, ट्रेन आहे. यानंतर आपण पाहिलं की अमेरिकेने आपल्यावर टेरिफ लावलेला आहे, किंवा आपला जो जेनेरिक औषध आहे जी अमेरिकेत जात असतात याविषयी आपण पाहिलेलं आहे. त्यासोबतच मग शिक्षकांना जे तंत्रज्ञान असेल किंवा जे AI आहे हे काय केलेलं, सक्तीचं केलेलं आहे, किंवा हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना याच्या सहाय्याने शिकवण्यासाठी काय केलेलं की शिक्षकांना AI ची माहिती व्हावी यासाठी AI साथी नावाचा काय केलेला आहे, उपक्रम राबवलेला आहे. याद्वारे काय करायचं की दीक्षा या संकेतस्थळावरून किंवा दीक्षा ॲपवरून काय करायचं की 30 सप्टेंबरपर्यंत हा कोर्स पूर्ण करायचा. कशाच्या अनुसार? राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार हे सांगण्यात आलेलं आहे. तर आजच्या बातम्या झालेल्या आहेत आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. प्रत्येक बातमी ही महत्त्वाची होती. नोट्स भेटून जातील. हँड रिटन नोट्स तुमच्या असणं गरजेचं आहे. बॅच पण आपली आलेली आहे, तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच संपर्क साधावा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. धन्यवाद.